महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि 30 जून तक किसान कर्ज माफी पर अंतिम फैसला होगा। बच्चू कडू आंदोलन के बाद बनी समिति अप्रैल तक रिपोर्ट देगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की है कि 30 जून तक कर्जमाफी पर अंतिम फैसला ले लिया जाएगा। मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता। कारण कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती। त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे। ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी केली। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा। 6 जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे, तारीख मी सांगितली 30 आहे, 30 जून पूर्वी करू। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली। निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदीकरता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, त्याचे आकडेही आम्ही सांगितले, तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमी भावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये। व्यापारी जर हमी भाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं, व्यापारी हमी भाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं, अशा प्रकारची आम्ही
प्रहार प्रमुख बच्चू कडू के आंदोलन के बाद सरकार ने फैसला लिया है 7/12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने, डिप्टी सीएम ने दिया है। आंदोलन जारी रखिए, उसके लिए वो कंडे नहीं मिलेगा, कितने क्षेत्र को मिलेगा? देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए, तारीख के लिए हम आए हैं, तारीख हमको मिली है। अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी, क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। डिटेल्स अभी तक बाहर नहीं आई है, डिटेल्स अभी कैसे सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कॅमेरामॅन के लिए आंदोलन करेंगे। आता मला ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि याकरता तुम्ही गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही करत सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी, काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते, शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय, याचा आनंद आहे। सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत, ही सगळ्यात जमेची बाजू। हमने जो उच्च स्तरीय समिति बनाई है वो 1 अप्रैल तक हमें अपनी रिपोर्ट दे देगी। इसके बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया है कि 30 जून तक कर्ज माफी पर अंतिम फैसला ले लिया जाएगा। सीएम ने कहा कि अपने घोषणा पत्र में किसान कर्ज माफी की घोषणा की थी। हमने इस संबंध में पहले भी एक समिति बनाई थी, हमने तय किया था कि कैसे कदम उठाए जाएं। कर्ज माफी एक पहलू है, किसान बार बार कर्ज के जाल में फंस रहे हैं, लेकिन हम इस पर विचार कर रहे हैं कि उन्हें कैसे बाहर निकाला जाए। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि इसके लिए हमने सीईओ प्रवीण परदेशी को नियुक्त किया है। परदेशी की अध्यक्षता में 9 सदस्यों की एक समिति बनाई गई है। ये समिति इस बात का अध्ययन करेगी कि कर्ज माफी कैसे की जा सकती है, भविष्य में किसान कर्ज से कैसे बाहर आएंगे। ये समिति अप्रैल के पहले सप्ताह तक अपना काम पूरा कर लेगी। मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जारांगे ने कहा कि उन्होंने आंदोलन को समर्थन दिया है और राज्य सरकार को किसानों को हुए नुकसान के लिए 100% मुआवजा देना चाहिए। उन्होंने संवाददाताओं से कहा कि सरकार के लिए किसानों की मदद करने का ये सही समय है।